बघितलंस का दिदे, याला लहानाचा मोठा केला मी आणि हा समजूतदारपणाच्या गोष्टी मला सांगतोय। काडी काडी जमवून ना मी हा संसार उभा केला। तुमच्यासारखं नाही, कमरेचं सोडून डोक्याला बांधण्याचा मूर्खपणा नाही केलाय मी। आणि मला समजूतदारपणाच्या गोष्टी सांगतोय। इतकी वर्ष संसार केला तो असाच, हा? तुम्हा तिघांना वाढवलं ते असंच, आणि आता बायकोचं ऐकून मला सांगतोय समजूतदारपणा असता तर परिस्थिती वेगळी झाली असती। हा, आता हेच बाकी राहिलं होतं ऐकायचं। आई हे बघ, आता तुझं काय आहे? हा, सिरियल चालू आहे आमच्या घरात? हा, जरा आवाज नाही झाला तर लगेच आले बघायला। हे घे, पाणीपट्टीचं बिल आणले। हो, आणि मला इंटरेस्ट नाही तुमच्या भांडणामध्ये। मग जा, ते इकडे मी भरतो। बघितलंस? आता हे बिल भरायचंय, या महिन्याचं खोलीचं भाडं द्यायचंय। समजूतदारपणा ना आता तू दाखव समीर। त्या किचनला कुलूप लावायचं आणि गपचूप नोकरी धरायची। जागे जेव ना। बाबा, वहिनी, झाली भेट देसाई सरांची? काय म्हणाले ते? त्यांचं म्हणणं आहे, जोपर्यंत नचिकेतने दिलेल्या पेपरवरची सही खोटी आहे हे कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही आणि नचिकेतला कुठली ऍक्शन घेण्यापासून थांबूही शकत नाही। पण ह्या गोष्टी जर कोर्टात गेल्या तर त्या सॉर्ट व्हायला वेळ जाईल, आणि एवढा वेळ आहे का आपल्याकडे? दादानी जर खरंच आपल्याला 12-15 दिवसात घराबाहेर काढलं तर? घरात असं काय चांगलं घडलंय ग म्हणून तू खोबऱ्याच्या वड्या करतेस? तुम्ही प्रयत्न करून थकलात ना, वकील मिळत नाहीये,